अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयामधील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलन केले। नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची व्यवस्था करावी, सुरक्षा कर्मचारी द्यावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी रुग्णालय परिसरामध्ये आंदोलन छेडलं असून यावेळेला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज अंबाजोगाईची विद्यार्थिनी आहे। तर मी आज तुमच्यासमोर काही मागण्यांसाठी आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। आमची प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आमची आणखीन एक प्रमुख मागणी आहे की आम्हाला विद्यावेतन हे मिळालं पाहिजे। आम्हाला 24 तास आम्ही 8 तास ड्युट्या करतो वॉर्डमध्ये। आम्हाला विद्यावेतन किती दिलं जातं? दर तासाला 1 रुपया जरी पकडला तरी 8 तास 8 रुपये होतं, पण आम्हाला फक्त 7 रुपये वेतन हे दर दिवसाला मिळतं। तर आम्ही 8 तास ड्युट्या करतो। आम्हाला जे विद्यावेतन मिळते ते बिलकुल पुरेसं नाही। आजच्या काळामध्ये 207 रुपयामध्ये किंवा 220 रुपयामध्ये एक महिना कसं काय आम्ही काढू शकतो? तर आम्हाला आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला विद्यावेतन हे वाढवून मिळालं पाहिजे, कारण जे दुसरे मेडिकल्स लोक आहेत त्यांच्याबरोबर हे आमचे विद्यावेतन बिलकुल बरोबरीचं नाही आहे। त्यांना कमीत कमी महिन्याला 15 ते 20 हजार रुपये दिले जातात, तर नर्सिंग स्टुडंटनी काम करून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रशासनाकडून विद्यावेतन हे मिळत नाही आहे। आजच्या काळात ते पुरेसं विद्यावेतन नाही आहे, तर आम्हाला विद्यावेतन वाढवून हवं हे आमची प्रमुख मागणी आहे। तर आणि ते विशेष म्हणजे आणि ते प्रत्येक महिन्याला दिलं जावं हे आमची पहिली मागणी आहे। आणि आम्ही आज स्ट्राईक जर असेल तर नर्सेसचा स्ट्राईक असेल तर आम्ही विद्यार्थी 28 तास तिथं 72 तास एक दिवस आम्ही 72 तासापर्यंत काम केलेलं आहे। आम्हाला त्या कामाची काहीच दखल घेतली गेलेली नाही आहे। आम्हाला त्याबद्दल काही वाढीव असं मानधन कधी दिलं गेलं नाही। वाढीव असू द्या, आम्हाला आमचं जे हक्काचं मानधन आहे ते सुद्धा कधी देण्यात आलेलं नाही आहे। ते आम्हाला वेळेवर मिळावं आणि ते वाढवून मिळावं अशी आमची प्रमुख मागणी आहे।